राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना आता सरकारकडून मोठा आधार मिळणार आहे। राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल 1219 कोटी 78 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। विशेष म्हणजे या मदतीचा सर्वाधिक फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निधीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता थोडक्यात आकडेवारी समजून घेऊया। राज्यात यंदा एकूण 58,90,000 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढण्यात आला होता। यापैकी जवळपास 36 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक होते। त्यामुळे या पिकावर झालेल्या नुकसानीची भरपाई मोठ्या प्रमाणात दिली जात आहे। ज्या महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग कोणत्याही तक्रारीशिवाय पूर्ण झाले आहेत, त्या भागांमध्ये ही मदत जाहीर करण्यात आली आहे। म्हणजे जिथे प्रक्रिया पूर्ण आणि स्पष्ट आहे, तिथल्या शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळणार आहेत। मात्र काही पिकांबाबत अजूनही शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। विशेषतः कापूस आणि तूर या पिकांची काढणी उशिरा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात झाल्यामुळे त्यांचे अहवाल अजून प्रलंबित आहेत। हे अहवाल एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर या शेतकऱ्यांनाही भरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे। दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या हरकतींमुळे मदत अडकली असल्याची माहिती समोर येत आहे। धाराशिव जिल्ह्यात 470 पीक कापणी प्रयोगांपैकी तब्बल 368 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर लातूर जिल्ह्यात 700 प्रयोगांपैकी 80 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। विमा कंपन्यांनी प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्याचे सांगत काही ठिकाणी आक्षेप घेतले होते। अगदी प्रतिनिधींना धमकावल्याचेही आरोप करण्यात आले होते। मात्र राज्य सरकारने हे आरोप फेटाळले आहेत। तरीही जर या कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अपील केले तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते। परंतु सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या महसूल मंडळांमध्ये कोणतीही अडचण नाही आणि प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी 1219 कोटी रुपयांचे वितरण येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे। तसेच कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे।